नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज गुरुवारी बेळगाव उपनोंदणी कार्यालयात आग लागल्याने कर्मचारी व नागरिकांची खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे पंख्याने पेट घेतला. लागलीच कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील वीज पुरवठा खंडित करून आग विझवली. कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अचानकपणे फॅनमधून धूर येऊ लागला. त्यानंतर आगीने पेट घेतला. तातडीने मुख्य फ्यूज काढण्यात आली. परिणामी पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे गुरुवारी उपनोंदणी कार्यालयातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक जण शॉर्ट सर्किटने लागलेली आग व्हिडिओ चित्रीकरण करण्यात गुंतले होते, तर एकट्याने नामी शक्कल लढवून जिल्हाधिकारी कार्यालयातून आग प्रतिबंधक सिलेंडर आणून फवारणी केली. तशाच प्रकारचे फवारणी सिलेंडर उपनोंदणी कार्यालयात होते. त्याची आठवण झाल्यानंतर तेही सिलेंडर आणून फवारणी केली गेली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या रेसमध्ये मी देखील होतो, मात्र पक्षश्रेष्ठींनी यावर निर्णय घेतला आहे. बंडखोर उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार नाही, असे माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्पष्ट केले. चिकोडी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यंदा त्यांना विधानसभेची, राज्यसभेची व विधान परिषदेची उमेदवारी मिळेल किंवा खासदारकीची उमेदवारी मिळेल अशी आशा होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी कोणतीही उमेदवारी मला दिलेली नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. उमेदवारी मिळालेल्या अण्णासाहेब जोल्ले यांचे आपण अभिनंदन करतो, तसेच पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागतही करतो, असे ते म्हणाले. बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची बेंगळूर येथे भेट घेतली. या प्रसंगी त्यांच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीगोळी उपस्थित होते. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाडने कर्णधार पदाबाबतच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवत चाहत्यांना धक्का दिला होता. बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त लाडा मार्टिंग मार्बानियांग यांनी आज गुरुवारी बेळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकांना भेट देऊन पाहणी केली. कडेबाजार पोलीस स्थानक, कॅम्प पोलीस स्थानक, रहदारी दक्षिण पोलीस स्थानक असे विविध पोलीस स्थानकांना स्वच्छता, शिस्त आणि विविध गुन्ह्याखाली जप्त केलेल्या वाहनांची त्यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपास नाक्यांचीही पाहणी केली. हलगामच्छे बायपास रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उभ्या पिकांवर JCB चालवून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान तर केलेच, तसेच शेजारी शेतातील शेतकऱ्यांचेही नुकसान केले आहे. पॉवर कटमुळे शेजारील शेताचे शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. हलगामच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेतलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी करत बायपास शेजारील शेतातील बोरवेलचे वीज कनेक्शन बेकायदेशीररित्या तोडून एका शेतकऱ्याला निष्कारण त्रास दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बायपास शेजारी शेती असलेल्या अनगोळच्या गोपाळ सोमनाचे यांना आज गुरुवारी सकाळी आपल्या शेतातील बोरवेलचे वीज कनेक्शन वायरी तोडून खंडित करण्यात आल्याचे निदर्शनास आले. उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी कसे द्यायचे असा मोठा प्रश्न सोमनाचे यांना पडला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आपल्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कोगनोळी टोल नाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपास नाक्यावर 14 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास साताऱ्याहून बेंगलोरकडे जात असलेली बस क्रमांक NL 01B2787 गाडीची तपासणी केली असता यामध्ये 14 लाख रुपयांची रोकड असल्याचे निदर्शनास आले. टिंबर व्यावसायिक निसार सुन्नासबी, वयवर्षे 55, राहणार मुगबाळ, बेंगलोर असे पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सदर रकमेबद्दल कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर न केल्याने रक्कम जप्त करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोनवाळ गल्लीतील नाल्याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नाल्यामध्ये कचरा, जनावरांचे मृतदेह टाकल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लवकरात लवकर याची स्वच्छता करावी, तसेच पावसाळ्याच्या आत याचे गाळ काढावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. हिंदवाडी बेळगाव येथील SBIच्या ATM सेंटरमध्ये एका व्यक्तीने आपले पैसे व ATM कार्ड विसरले होते. त्यावेळी वडगाव येथे राहणारे निलेश खन्नुकर व केतन मनवाडकर या तरुणांनी येथील ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आले असता कोणीतरी पैसे व ATM कार्ड विसरून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तातडीने त्यांनी संबंधित स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत जाऊन बँक मॅनेजरांशी संपर्क साधला. CCTV तपासणी करून सापडलेले पैसे व ATM कार्ड प्रशांत गुजर यांचेच असल्याची खात्री झाली. निलेश खन्नुकर व केतन मनवाडकर यांनी प्रशांत गुजर यांच्या घरी जाऊन ATM मध्ये विसरून गेलेले 8,000 रुपये नगद व ATM कार्ड त्यांना सुपूर्द केले. आपण विसरलेले पैसे परत मिळाल्याबद्दल मदत केलेल्या तरुणांचे तसेच ब्रांच मॅनेजर यांचे प्रशांत गुजर यांनी आभार मानले. प्रामाणिक कार्य केलेल्या या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत अंजली निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खानापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधीला उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी नदी, पण उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई, कोरड्या पडलेल्या विहिरी हे चित्र खानापूर तालुका व परिसरात असते. गाळाने भरून गेलेली मलप्रभा नदी साफ करणे हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय आहे. हे जाणून स्वयंसेवक, ग्रामस्था व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकारातून जागतिक जलदिन निमित्त नदी स्वच्छतेची मोहीम आखली आहे. उद्या शुक्रवारी 22 मार्च 2024 रोजी जागतिक जलदिन असून या दिवशी खानापूर येथील मलप्रभा नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वसामान्यांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन करण्यात आले आहे. संस्कृत भाषा ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वांगीण विकासासाठी पूरक आहे. या भाषेतून भारताच्या गतवैभवाची माहिती आपण करून घ्यायला हवी, असे मत प्राध्यापक शिल्पा जैन यांनी व्यक्त केले. संस्कृत भारतीतर्फे भाग्यनगर येथे संस्कृत संभाषण उपक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संस्कृत भाषेतील नाटक, अनुभव यांचे सादरीकरण करण्यात आले. संस्कृत भारतीच्या शिक्षिका भारती आचार्य, नगराध्यक्ष श्रीधर गुमानी, तन्वी इनामदार, ऋषिकेश कुलकर्णी, ओंकार भट यांनी यासाठी पुढाकार घेतला. संयोजक निखिल आजरेकर यांनी आभार मानले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका मुक्त वातावरणात आणि न्याययुक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या तपास नाक्यांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून जबाबदारीने कार्य करावे. लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी तपास नाक्यांवर अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याची सूचना निवडणूक अधिकारी व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली. माणकापूर गावच्या दक्षिण भागातील कुंभारमाळा, जमादारमाळा, बत्तेमाळा, हांडेमाळा आदी भागात भीषण पाणी टंचाई आहे. तसेच कसनाळ व ढोणेवाडी गावच्या उत्तर पूर्व भागातील परिसरातही हेच चित्र आहे. भूजल पातळी घटल्याचा परिणाम आतापासूनच शेतकऱ्यांना जाणवू लागला आहे. ढोणेवाडी, कसनाळ, माणकापूर परिसरातील भूजल पातळी घटत आहे. येथील विहीर व कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. परिणामी या भागातील ऊस, मका, द्राक्षे, कलिंगड आदी विविध पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. लोकशाही व्यवस्था बळकट राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. मतदानापासून एकही व्यक्ती वंचित राहू नये याची खबरदारी सर्व बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. घरोघरी जाऊन मतदानाबाबत जागृती करावी असे आवाहन
उपविभागीय अधिकारी मेहबूबी यांनी केले। चिकोडी येथे नगरसभेच्या आवारात मतदान जागृती स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करून त्या बोलत होत्या। त्या म्हणाल्या, येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 100% मतदान करण्यासाठी BLO व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे। निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी व सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। बागलकोट लोकसभा निवडणुकीत जमखंडी विधानसभा मतदारसंघात यंदा 5,616 युवा मतदार असून त्यात 2,932 युवक, 2,684 युवती 18 ते 19 या वयोगटातील असल्याची माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष कामगौड यांनी जमखंडीतील मिनी विधानसभा येथील तहसील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। जमखंडी विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार 2,20,138 असून त्यात 1,09,117 पुरुष तर 1,11,021 महिला मतदारांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या तपास नाक्यावर जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी विजापूर शहरात प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपास नाक्यावर 24 तास शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना दिल्या। विजापूर नगर येथील सिंदगी बायपास रोडवरील तपास नाका ते जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी भेट देऊन पाहणी केली। सध्या उन्हाळा असल्याने तपास नाक्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। सर्व वाहनांवर लक्ष ठेवून जबाबदारीने समन्वय साधावा असे तपास नाक्यावर नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी सल्ला व सूचना केल्या। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत।